तीर्थक्षेत्र आणि मंदिरांचं शहर असलेल्या नाशिकमध्ये यावर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यास प्रशासनानं नकार दिलाय। त्यामुळे या स्वागत सोहळ्यावरून भाजप आणि शिवसेनेसह अन्य पक्षांमध्ये चांगली जुंपली आहे। नाशिक जिल्ह्यातून आषाढी एकादशीला पंढरपूरला निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशिकमध्ये दरवर्षी स्वागत केले जातं। वारकऱ्यांना अल्पोपहार, कोरडा शिधा, टाळ, मृदुंग आणि इतर साहित्य दिलं जातं। यावर्षी महापौर आणि सत्ताधारी भाजपनं प्रशासनाकडे स्वागताचा प्रस्ताव दिला होता। मात्र आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाचं परिपत्रक दाखवत यासाठी खर्च करण्यास नकार दिला। जरी शासनाच्या परिपत्राप्रमाणे आयुक्तांनी सांगितलं की हे करता येणार नाही, पण 26 वर्षाची महानगरपालिकेची ही प्रथा आहे आणि त्याचा जास्त काही खर्च नसतो। पण तेवढा महापालिकेने आपण दिलेला प्रस्ताव आहे संपूर्ण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तेवढा आयुक्तांनी मंजूर करावा, बस एवढं आमची अपेक्षा आहे। ही संधी साधत शिवसेनेनं भाजपला कोंडीत पकडत पालखीचं स्वागत करण्याची भूमिका मांडली आहे। मात्र यावेळी शिवसेनेनं भाजपला चांगलाच टोला लगावलाय की हा जो एक धार्मिक सोहळा आहे, ही जी परंपरा ही टिकली पाहिजे। दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीची तर सत्ता आहे, यांच्या सत्तेमध्येच या शहरातली मंदिरं पाडली गेली। या शहरातल्या नुसत्याच मंदिरावर भागलं नाही तर माननीय मुंडे साहेब आल्यानंतर या शहरातल्या आमच्या ज्या महापालिकेतले जे वेगवेगळी कार्यालय आहे तिथली देवधर्मांची सगळी फोटोसुद्धा काढली गेली आणि आता निवृत्ती महाराजांच्या पालखीवर सुद्धा बंदी घातली गेली। यावर्षी निवृत्तीनाथ महाराज संस्थानानेही शिवसेना आणि अन्य ग्रामस्थ पालखीचं स्वागत करतील अशी माहिती दिली आहे। यावर्षी काही प्रशासकीय अडचणी सांगितल्यामुळे आणि प्रशासकीय अडचणी असल्यामुळे नाशिक नगरपालिका स्वागत करू शकत नाही, तर त्या बदल्यामध्ये नाशिकची स्वागत समितीच्या वतीने तसंच लोकप्रतिनिधींच्या वतीने संपूर्ण प्रशासनाच्या वतीने पंचायत समितीच्या आवारामध्ये पालखी सोहळ्याचं जंगी असं स्वागत केलं जाणार आहे। आयुक्तांच्या भूमिकेमुळे यावर्षी नाशिक मनपाची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे भाजप कात्रीत सापडलाय। त्यावरून भाजपला टोले मारण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे। किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।